मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी व्यर्थ. तुमचं नामस्मरण चित्त नसेल तर वडापावल्यांचा धंदा करू का? विनाकारण काशी करून आला आणि इथं गावात शिवीशिवाय पाणी पिना झाले. हा कुठे गेला होता काशीला? पत्रावळी जेवणार नाही, ताटच पाहिजे. काशीला कधी जात्यात? काशीला गेल्यावर येत नाहीत. तिकडच काशी, तिकडच गेलं पाहिजे. ते घरी काशी, जी सगळे तीर्थ करून यायचं आणि घरी येऊन इथं मला सांगा की त्याच्या तोंडावर सारखी वनरशी असती, त्याचा उपयोग नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी व्यर्थ माऊलीने सांगितलं. नामस्मरणावर चित्त नसेल तर कुठं जाऊ नका. पण हिथं तुकोबारा सांगतं की ठाईचं बैसोनी करा एक चित्त. का? ह्या चित्तात बसलेला जो पांडुरंग आहे, चित्तात बसलेला जो हा राम आहे, या रामाला जर तुम्ही सतत आनंदी ठेवलं तर तुम्हाला काही होणार नाही. टाळी वाजवली, नामस्मरण केलं, भजन केलं, त्याच टाळी वाजवावी, कुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. हा आत्मा पांडुरंग आहे आणि हा देह पंढरपूर आहे. या पांडुरंगाकडे तुमचा दिंडी सोहळा गेला पाहिजे, हे अपेक्षित आहे संतांना. पण आमचं काय भयांगानं प्रमार्थ सगळं आहे. आम्ही दिंडीला जाताना असे बुवा दिसतात का नाही, अत्यंत चांगले नाम, चांगली कपडे, तोच कपडे उचलतो. मला सांगा की भयांगानं ऊस डोंगा परी रस हे डोंगा काय बोललाशी वरली या रंगा, असं जग झाले. आणि म्हणून आम्ही भयांगानं बोललोय, ऍडव्हर्टाईजला बोललेलो आहे. ऐका ना, जर फेअर अँड लवलीनं माणसं गोरं होत असती तर वेस्ट इंडिज कडे पैसा नाही का? वेस्ट इंडिजचे खेळाडू क्रिकेटवाले पोरांनो सांगा, क्रिकेटमध्ये त्यांना किती मला सांगा कोटीनं पैसे मिळतात. पण त्यांच्याकडे कसली फेअर अँड लवलीची अख्खी कंपनी ती टाकतील, पण गोरे होतात का? नाही. मग मला सांगा, आम्ही भयांगानं बोललोय, पण गंमत अशी झाली, आम्हाला भौतिक सुख खूप झाली. एक काळ असा होता माणसं खोटं बोलत नव्हतं, रामराज्य होतं आणि देव आणि दानव ओळखत होते. ऐका ऐका जरा, आता फक्त आपला अर्धा तास आहे, याच्या पुढे नाही. देव आणि दानव ओळखत होते. इकडे उत्तरेत देव होते प्रभू रामचंद्र, इकडं दक्षिणेत रावण होता, दैत्य होते. देव आणि दानव ओळखत होते. पुन्हा महाभारतात ते दोन्ही एकाच कुटुंबात जन्माला आले, कौरव आणि पांडव. आणि आता कलियुगामध्ये या एकाच देहामध्ये दोघं पण आहेत. ऐका ना, कालची कल्याणची घटना आठवा बघा. म्हणजे एखादा व्यक्ती दिसतो तसा असतोच का? ऐका ना. आणि म्हणून या जगामध्ये आता या कलियुगामध्ये हे दोन्ही आहेत. माऊलींचा यत्र योगेश्वरा शेवटचा जो श्लोक आहे 18वा अध्यायामधला, त्यामध्ये माऊली काय म्हणते? वसंतु तेथे वने, वने तेथ सुमने, सुमने पालिंगने सारंगाचे, तया तेथे धर्मो, धर्मो तेथे सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जायचा. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका असणे किती. जिथं संत आहे तिथं विवेकच राहणार. मग मला सांगा, तिथं धृतराष्ट्राने विचारलं, संजया विजय कुणाचा होईल? ऐका, संजया विजय कुणाचा होईल एवढं सांग, पांडवांची स्तुती करू नको होता. मग त्यावेळी संजय सांगतो, ज्या बाजूला देव आहे त्याचाच विजय होईल. ऐका, मग आपल्यामध्ये देवही आहे, दानवही आहे. एखादा व्यक्ती सकाळी उठतो काय, मंदिरात जातो काय, गंध लिहितो काय, रामकृष्णारी म्हणतो काय, आणि संध्याकाळी अख्ख्या गावाचा बाप होतो काय? पाच नंतर अख्ख्या गावाचा जणू बाप होतो. आणि अशी कृत्य मला सांगा, आज मोबाईल मध्ये, टीव्ही मध्ये आपण पाहतो ना, की आज बघू नये ऐकू नये अशी परिस्थिती झाली. मग हा मला सांगा की आता त्या एका सरपंचाचा विषय आता मोठा झालेला आहे. काय इतका बेकार त्या सरपंचाला मारलं मला सांगा. म्हणजे आम्ही कोणत्या दिशेने चाललोय? आम्ही ह्या यांत्रिक युगाने इतकी प्रगती केली की देव दानवा नरे निर्मिले अशी आमची अवस्था झाली. देवाला माणसानंच निर्माण केलं अशी मंडळी म्हणायला लागले. आणि मग माणसं भिनात. आणि गंमत अशी झाली की मग देव दानवा नरे निर्मिले, माणसं पाप पुण्याला भिनात. काय माणसं म्हणते? वास्तवी पुण्य. काही शिकलेली उच्च विद्याभूषित माणसं म्हणतात कसलं पुण्य, कसलं पाप, लाकडाची माळ, अरे असं म्हणता तुम्ही. आणि ज्यावेळी तुम्हाला वृद्धाश्रमात टाकलं जातं त्यावेळी तुम्हाला कळतं की खरं काय खोटं काय. आणि शेवटच्या क्षणी, आणि ज्यावेळी कळतं त्यावेळी कळून उपयोग नाही. आणि म्हणून तुकोबारा सात काय, हा देहाची किंमत ओळखा. देह हे काळाचे, धन कुबेराचे. हे धन कुबेराचे. जाताना काय ठेवतात का?
चुकून एखादी जरी अंगठी बारकी राहिली ना तरी भावकीतली लोक नदीवरनं काढून आणतात आणि हळूच घरात देतात म्हणजे ती ठेवा. काय देऊन करायचं ऐका ना. म्हणजे येताना आणलं नाही जाताना नेणार नाही पण एक दिवस आम्हाला तुम्हाला जायचं आहे ऐका. पण जायचं आहे कुठं जायचंय. तुकोबराय म्हणतात की तुकोबराय सांगतात की आपल्याला एक दिवस 100% जायचं आहे. पण कुठं जायचंय. कैलासवास, वैकुंठवास, स्वर्गवास आणि नरकवास या 4 शाखापैकी एका शाखेत आपल्याला 100% ऍडमिशन घ्यावंच लागणार. ऐका लक्ष द्या तुम्ही. आम्ही सगळे आता मला सांगा की आपल्या 10वीच्या मुलींना आम्ही काय सांगतो मॅडम की बाबा तुम्ही 11वीला जर तुम्हाला वायसीला किंवा तुमच्या SGM ला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर पहिले यादीत यायचं असेल तर 90 अभाव पाहिजे. किती पाहिजे. 90 पेक्षा जास्त मार्क पाहिजे तर तुला चांगलं बिना पैशाचं पहिले यादीत विना टेन्शन ऍडमिशन मिळेल. मग त्याच्या खाली आले की दुसरी यादी तिसरी यादी बिना अनुदान पुन्हा पैसे भरा होय का नाही. असं खाली 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 आलं की मग सगळा घोटाळा आणि मग अगदी 45-40% आतल्याचं तर काही कामच नाही ऐका ना. मग तुम्ही आम्ही सगळे 10वीला असं समजा ऐका. आम्हाला एक दिवस तिकडं 4 शाखेपैकी एका शाखेत जायचंच आहे. वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी, नरकवासी आहे का. तिकडं कोणी ऍडमिशन घेईल का हो नाही. पण तिकडं कोणी जाणारच नाही असं आहे का नाही. पण या 4 शाखापैकी एका शाखेत चांगल्या शाखेत जर जावं असं वाटत असेल तर या देहाची किंमत ओळखा. मग या देहामध्ये देहाला देणारा कोण आहे. अभंगाचं 3रं चरण. सगळ्यांनी वाजवले बरं का. आता पुन्हा सगळ्यांनी वाजवा. विठ्ठल तिकडं बसलेले बाबा ती वाजवतात आणि तुम्ही मंडपात सावलीला बसून वाजवाना झालाय. विठ्ठल विठ्ठल देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे. 3रं चरण ऐका. अभंग लक्षात ठेवा. जर कोणी पाहुण्याने विचारलं कुठला कीर्तनकार होता कसा होता ह्यापेक्षा अभंग कुठला घेतला होता हे सांगता आलं. आलिया संसारा उठा वेग करा शरण जावो दारा पांडुरंगा देव हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे. आयुष्यभर अभंग लक्षात ठेवा. हा मग कुणी विचारल तुम्हाला कुठला अभंग घेतला होता तर तुम्ही सांगाल संताचा. अरे संताचाच घेतात का चांदन झाली रात घेतात का. ऐका ना ऐका ना. देव हे काळाचे धन कुबेराचे. आता गंमत अशी आहे की देता देवविता नेता नेवविता. देणारा तोच आहे नेणारा तोच आहे. पण ऐका पण गंमत अशी झाली पण आम्हाला हे सगळं कळून सुद्धा आम्ही कसं राहतोय. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी झाले न शक्ती नाकी डोळे गळतीन सांडून या पळती रांडा पोरी पाहिलं म्हणती खरं मरतात तरी बरं नासिले घर तुम कोणी या
तुका म्हणे तुझं नव्हते कोणी एक चक्र पाणी वाचून या. ऐका तुकोबरायांचा हा अभंग तुम्ही काय नाही वाचलं ना, तुम्ही कादंबऱ्या वाचू नका. आता इतिहास म्हणजे वाचू नका असं म्हणणार नाही, पण इतिहास वाचा. पण तुम्हाला सांगतो सगळ्यात टॉपचा जर कोणता ग्रंथ असेल तो तुमचा तुकोबरायांचा गाथा आहे. तुका झालाचे कळस. कळस बांधकाम कोण करील का हो? करता येईल का? नाही. तुकोबरायांचा गाथा तुम्ही वाचा, सगळ्यांनी जवळ ठेवा. मग ह्या गाथ्यातला अभंग आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. ऐका 400 वर्षापूर्वीचा अभंग कधीचा आहे? 16व्या शतकाला छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाराय त्यावेळी झाले, बरोबर. हा अभंग केव्हाचा आहे? तेव्हाच आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. हा अभंग आता लागू पडतो. पूर्वीची माणसं अशी नव्हती बाबा, ठीक आहे ना, एकमेकाला सहकार्य करत होती. या वयोवृद्ध माणसांनी स्वतःचा संसार केला, बहिणीचा केला, भाच्यांचा पण केला. गाडी झोपावी, जावं बहिणीकडे जावं, पेरणी करावी, तिला सहकार्य करावं. ऐका ना, वाड्यात भावकीत सुद्धा एकमेकाला सहज शेता शेजारनं जर कुरी चालली तर माणसं म्हणायची पेरून देत होती. ऐका ना, आता 8-8 दिवस झलपाडे घालून सुद्धा ट्रॅक्टरवाला लवकर जायना झालं. ऐका ना, आणि आता सगळं जन हे सुखाचं आलं, दिल्या घेतल्याचे. आता काही फुकट नाही. मला सांगा महिला मंडळ, तुम्हाला जर एखाद्या पाहुण्याची लग्नाची पत्रिका आलीच तर तुम्ही पहिलं काय करता? गुगल पे करता वय आहेत. पहिलं काय करता? त्यांनी आपल्याला काय काय आणले त्याची आपली यादी, बरोबर ना? काय करता? त्यांनी आपल्याला काय काय आणले, पॅकेट मधला पोशाख होता का, शिवून दिला होता का, साधा होता, कळशी होती का, भांड होतं का, 151 होतं, हे पहिलं बघा. तेवढंच परत कदाचित मालक म्हणला ना, जाऊ दे मोरदे जरा भारीला 400-500चा पोशाख. नाही, अजिबात माझ्या पुढं जायचं. आता माझ्या पुढे मुख्यमंत्री जायना तर तुम्ही कोण? आहे का नाही? बहिणीच्या पुढे मुख्यमंत्री सुद्धा आता जाऊ शकत नाही, तर तुम्ही कोण? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी, अंतकाळीचं कोणी नाही. ऐका, झाले हिन शक्ती नाके डोळे गळतील, सांडोनी या पळती रांडा पोरी. आपली हिन शक्ती झाली, वय झालं, उठता बसता येईना म्हाताऱ्याला, की अशा वेळी सांडोनिया पळती रांडा पोरी, म्हणजे बायका पोरं लांबून निघून जातात त्या म्हाताऱ्याच्या. ऐका, पण पुढचं चरण तुकोबराय म्हणतात, बाईल म्हणती खरं, बाईल खरं म्हणजे गाडाव, बाईल म्हणती खरं, मरता तरी बर, नाशिले घर तुमकोनिया. खरं म्हणजे म्हातारी अशी बाहेर वाट्यावर बसली की शेजारणीला रकमायला हाक मारते, इकडे आमच्या म्हाताऱ्याचं लय हाल होत्या, त्याचं सोनं झालं तर. कोण म्हणती? नवीन पोरांनो पोरीनो ऐका, तुम्ही जे म्हणता ना स्वीट हार्ट, हे स्वीट हार्ट काय म्हणतंय बघा. पाहिलं म्हणती खरं, मरता तरी बघा. पिल्लू काय म्हणते? ऐका ना, ही पिल्लू शेवटी काय म्हणती की मरता तरी बरं, नाशिले घर तुमकोनिया. चुकीचं आहे का? तुकोबरायांची बोल आहे आणि ही वास्तव आहे. तुम्हालाही माहिती आहे, माणसं म्हणतात बरं झालं त्याचा जीव सुटला, ती लय हाल होत होत, आहे का नाही? मग बायकोने हे म्हणावं हे तुकोबरायांना अपेक्षित नाही, पण त्यांनी मांडले. 400 वर्षापूर्वीचा अभंग आहे. जन हे सुखाचे आहेत, फक्त दिल्या घेतल्याचे. आता उपकाराचा विषय संपलाय आणि अहंकार हे जे षडविकार आहेत ते जन्माबरोबर आले, ते कुठंतरी कमी करायचे असतील. चांगलं जीवन जगायचं असेल, आनंदी जीवन जगायचं असेल तर तुम्हाला वारकरी संप्रदायाकडे वळण्याशिवाय पर्याय. तुमच्या घरी जर एखादा सण असला, वाढदिवस असला, उत्सव असला, कुठलाही कार्य असू द्या, अशा वेळी तुम्हाला जर वाटलं ना हे हात दानानं शोभतात, लक्षात ठेवा. दुसऱ्याच्या हातावर मेहंदी काढायची तयारी ठेवा. एक दिवस तुमचे हात लाल झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपलं झालंय कसं नाही ना, माझं पहिलं रंगवा, का नाही, म्हणजे पहिलं मला द्या, बाकीचं ऐका. आणि मग गंमत अशी झाली, त्या दिवशी एखाद्या अंगणवाडीत जा, एखाद्या प्राथमिक शाळेत जा, एखाद्या हायस्कूल मध्ये जा, एखाद्या गरीब वस्तीत जा, एखाद्या मुलाला चप्पल देऊ नये, एखाद्या मुलाचे कपडे द्या, एखाद्या मुलाला ड्रेस द्या, एखाद्या मुलाला बॅग द्या, एखाद्या मुलाची शाळेची फी भरा. माऊली तुम्हाला प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून जीवनामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. वार्षिक उत्पन्नातला काही भाग आपण समाजासाठी जर दिला तर आपल्या, मला सांगायचं, सगळे आता धरणं, पाणी अडवा पाणी जिरवा, आणि त्याला धरणाला काय सांडवे. आता माणसांनी सुरू काय केलं, तर माणसांनीच काय, मंत्र्यांनी सगळ्या पक्षांनीच केले, माणसं अडवा त्यांची
जिरवा. आता बऱ्यापैकी जिरावली, काय झालं जिरवून घेतली, होय का नाही? ऐका, पण गंमत असे, पाणी अडवा पाणी जिरवामध्ये जे धरण आहेत का नाही, छोटे छोटे बंधारे, त्याला काय आहे, तो सांडवे आहेत, आहे का नाही? धरण भरलं ठराविक लेवलला की सांडवा. आता इथनं पाणी खूप आलं की तुमचा सुद्धा पूल पाण्याखाली गेलेला आम्ही टीव्हीत बघितलंय, होय का नाही? मग मला सांगा की त्याला सांडवा आहे, मग त्या सांडव्यातनं पाणी जादा झालेलं पुढे जाऊ द्या, कारण पुढे गरज आहे. तसं आपल्या वार्षिक उत्पन्नातला काही भाग समाजासाठी द्या, तुमचं धरण फुटणार नाही, लक्षात ठेवा. आणि तेच मनाला समाधान. जे गंमत अशी आहे की जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. भूत याचा अर्थ जीव. प्रत्येक जीवाला जर भगवंत मानला, मला जे पाहिजे ते सगळ्याला पाहिजे, मला समाधान पाहिजे, दुसऱ्याला दुःखी देऊ करून आम्हाला समाधान मिळणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही आम्ही लक्षात घ्या की तुम्हाला आम्हाला त्या पांडुरंगाचं स्मरण करा. तो माझ्यात आहे, तो ह्यांच्यात आहे, तो ह्यांच्यात आहे, ह्यांच्यात आहे, सगळ्यामध्ये आहे. मला जे पाहिजे ते त्याला पाहिजे, अशा हेतून जर आपण राहिलो तर आजचा अभंग कळेल. आपुलिया हिता जो असे जागता. आज मला सांगा की या निमित्तानं आपण सर्वांनी आता वारकरी संप्रदायाचं भजन करू. विठोबा भजन केलं सर्वांनी. जर कोणाच्या हाताला त्रास झाला तर घरी गेल्या गेल्या मुलं हवा, ऐका नाही, टाळी जास्त वाजवली असली तर. ऐका, आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे वैकुंठवासी बाळकृष्ण मारुती काळभोर गुरुजी यांच्या आज द्वितीय पुण्यस्मरण निमित्त त्या कीर्तनाचं आयोजन. आता बस 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 बस. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंग. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. तिसरं चरण कोणतं? देता देवविता, नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. थांबा फोटो काढू द्या. तर जी टॉकेजमुळे फोटोची लय सवय लागली. विठाला विठाला ऐका, आता गंमत अशी आहे की आपल्याला एक दिवस जायचं आहे.
जाताना आपल्याला शिदोरी न्यायची. कशाची? आता हेच जेवायचंच आहे. 12 झाली की सवे घेऊ शिदोरी. लाडू असलं तर सगळ्या पाहुण्या बायकांच्या पिशवीत जातात कधी पण घ्यावाई घरच्यांचं पण ऐका. तस आपल्याला एक दिवस तिथून जायचं आहे. तुकोबरा काय सांगतात बघा कालेच्या अभंगात. आता हेच जेवू. काय जेवू? आता जे 2 तास तुमच्या कानावर पडतंय हे बस बाळ बस बसून काढ बस खाली बस. आता हेच जेवू 2 तास जे तुमच्या कानावर पडतंय ते सवे घेऊ शिदोरी. अगदी 10च मिनिटं नीट ऐका जरा. आता हेच जेव आता जे तुमच्या कानावर पडतंय ना लावून मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीन. आता हेच जेवू सवे घेऊ शिदोरी. का शिदोरी घ्यायची हो? हिथून जाताना आपल्या बरोबर काही येत नाही, फक्त चांगले वाईट कर्मच येतात, बाकी नेता येत नाही. म्हणून ही काय न्यायची? हरिनामाचा खिचडी काला. हा काला बरोबर येतो. कशाचा? हरिनामाचा खिचडी काला. तुम्ही असं म्हणाल इथं घरातल्यांचा भावकीचा लय त्रास त्यापेक्षा तिथं गेल्यावर माझी मी निवांत भजन करेन. बायग तिथं करता येत. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गात नाही बरं. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. आम्हाला जन्म मृत्यू लोकात दे असं अमर असणारे देव इच्छा करतात. ऐका. वैकुंठी तो नाही कवळ काही काल्याचं वैकुंठात सुद्धा काला नाही, म्हणून हितच आहे. ऐका. म्हणून तुम्ही उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नता. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी जन्म गेला वाया. ऐका. म्हणून आम्हाला जाताना म्हणजे हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. त्याला मोह कशाचा आहे? ऐका ना. त्याला मोह कशाचा आहे? राधेच्या प्रेमाचा नाही, राधेच्या भावाचा मोह होता त्याला. राधेच्या भजनाचा मोह होता त्याला. मग भावे विन बोलू नका. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती. बोल भाव कसे काय पाहिजे देवाला? देवावर तेल ओतू नका, देवाला अगरबत्ती बोलू नका आणि तो कापूर जाळून जाळून तुमचं नाक काळ करू. फक्त त्याला भाव द्या. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करीत हरी तयावरी. आपला देवाला भाव द्यावं. भावाची कारण करता भरोवरी दुरावसी दुरी. जेवढी संसाराची भरोवरी कराल तेवढं तुम्ही देवाच्या नामापासून लांब जाल. संसारात वय वाढलं की किंमत. म्हातारे तू आता काय सांगू बाबा, तुम्हाला आता काय कळत. पण आमच्या संप्रदायात जेवढं वय वाढेल तेवढी किंमत जास्त. पण संसारात वय वाढत गेलं की आपल्याकडचं सगळ्या बॅलन्स काढून घेतात आणि आपली किंमत कमी करतात. म्हणून मरेपर्यंत एकही गुंठा पोरांच्या नावावर करू. आता त्यानं जर हाणून मारून घेतलं तर विषय वेगळा आहे. ऐका ना. आपली किंमत राहत नाही. पण एक दिवस 100%. ऐका. विनोदाचा भाग सोडा. आपल्याला एक दिवस जायचं आहे.
मी विनोद जर आधीमध्ये केला नसताना तुम्ही म्हणता कावावर राखतोय बुवा ह्यो लय मोठं ब्रह्मज्ञान सांगा, त्याचा आमचा काही संबंध नाही. कोणाचा? ब्रह्मज्ञानाचा. त्या ज्ञानाचा आमचा काय नाही ना. मला सांगा, आपण जर आर्ट्स असू तर कॉमर्स आणि सायन्स आपला काही संबंध आहे का? आपण म्हणतो ना शाळेत नाही सायन्स ते गणित तुमचं तुम्ही बघा, माझा मराठी आहे. ऐका ना, ऐका ना. मग त्या ब्रह्मज्ञानाचा आपला विषय आहे का? आपण हे ऐका ना, लहान मुलाला कडू औषध देताना आपण कसे जरा साखरेत न देतो, तसं माझं काम चाललंय मगापासून. ऐका, एक दिवस 100% जायचंय, तिथे गेले आपल्याला भजन करता येत नाही. आता ह्याची जेवण सवे घेऊन शिदोरी हरिनामाचा खिचडी काढा आणि तिथं गेल्यावर करता येत नाही. पण एक आहे की तिथं आपल्याला ऐका, तिथं जर आपली कर्म चुकली तर मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर भाऊ साल. आपली हित कर्म चुकली तिथं लय मार आहे, लक्षात ठेवा. अनेक वर्ष मारत्यात झोडत्यात तोडत्यात. ऐका, मग काय पाहिजे तुम्ही बघा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांचे पायी माझे दंडवत आपुला आले चित्त शुद्ध करा विठाल विठाल. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते आदरणीय वैकुंठवासी बाळकृष्ण काळभोर गुरुजी, ते त्यांचं आयुष्य ज्ञानदानामध्ये गेलं. हे गुरुज्ञान अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले असते. आणि हे विद्यार्थी घडवत असताना मला सांगा की त्यांच्या सुरुवातीचा काळ अत्यंत कठीण परिस्थितीचा, आणि अशा परिस्थितीमध्ये शिकून मोठं होऊन आपली मुलं ही पुन्हा शिक्षक करणं आणि आज आपल्यातून सगळ्यातून सोडून जाणं हे आपल्याला फार वेदनादायी आहे. या काळभोर कुटुंबियावर गेले 2 वर्ष झालं हा दुःखाचा डोंगर आहे. आणि यामधून निघून जाणं हे तुम्हाला आम्हाला अत्यंत वेदनादायी आहे. आज हे आमचे हे मित्र सगळे सर आहेत, सगळे त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या सुना, ते सगळे शैक्षणिक क्षेत्रात आहेत. या शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना मला सांगा असंख्य अडचणींना तोंड देऊन गुरुजींनी काम केलं. आपल्या कुटुंबाचे सगळ्या घडी बसवली. आणि असं असताना एक बाप आज जाणं म्हणजे मुलावर दुःखाचा डोंगर आहे. ऐका, एक काळ असा होता, ऐका ना, आईवर खूप लिखाण झालं, आईवर चित्रपट निघाले, आईवर संवाद झाले, आईवर लेखन झालं, आईवर चित्रपट झाले, लेखन झालं, संवाद झाले, आईवर खूप लिहिलं गेलं. बापावर फारसं लिहिलं गेलं नाही. बाप दाखवला, चित्रपटात बाप दाखवला, नाटकात बाप दाखवला, पण मारकुटा, दारुड्या, व्यसनी आणि बापावर फार कमी लिखाण केलं. लक्षात घ्या, आईनं मुलाचं पालन पोषण आई करते हे बरोबरच आहे, पण त्या घरातला करता बाप जर असेल ना तर त्या बापाचं मला सांगा, बापाचं त्या कुटुंबामध्ये जर नसणं आणि असणं यामध्ये फार मोठा फरक आहे. जर बाप घरात नसेल तर त्या कुटुंबाची अवस्था मला सांगा की त्या मुलानं, मुलींनी, आईनं आपल्या पिता म्हणजे आपल्या नवऱ्याला मला सांगा की कुणाला म्हणायचं की मालक म्हणून, मुलींनी कुणाला हाक मारायची की बाबा म्हणून. आणि अशी अवस्था आहे. मला सांगा, एक काळ असा होता की आईवर लिखाण झालं, चित्रपट झाले, लिखाण झालं, संवाद झाले, बाप दाखवला, मारकुटा, दारुड्या, व्यसनी, कठोर, निष्ठुर, मारणारा, त्रास देणारा. पण मला सांगा, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाईनं घडवलं हे त्रिकालबाधित सत्य आहे, पण अनेक वेळा आपल्या मुलाचं स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून साखळ दंडाने जखडलेले शहाजीराजे सुद्धा आठवा. देवकीनं जन्म दिला हो श्रीकृष्णाला, पण त्या वसुदेवाला आठवा की रात्रीच्या 12 वाजता यमुनेच्या ढोहातून, नदीच्या पुरातून पलीकडे नेऊन गोकुळामध्ये ठेवणारा हा यशोदेचा म्हणजे श्रीकृष्णाचा वसुदेव पण आठवा. बाप मला सांगा की आई एक वेळचं जेवणाची तयारी करते, पण बाप आयुष्यभराच्या जेवणासाठी बाप सदैव तत्पर असतो, सदैव धडपडत असतो, सदैव काम करत असतो, कष्ट करत असतो.
बापाला रडता येत नाही. बाप एकदाच रडतो. मला सांगा, बापाचं आणि मुलीचं, मला सांगा की बापाचं जास्त प्रेम आपल्या मुलीवर असतं आणि मुलीचंही बापावर असतं. ही नैसर्गिक नियम आहे. मुलीचं लग्न ठरावं, मुलीच्या लग्नाची तयारी बापानं सगळी करावी आणि हे सगळं करत असताना हळूहळू हळूहळू मजल दर मजल करत त्यानं बापानं भावकीच्या पाया पडावं, गावाच्या पाया पडावं, मंडपवाल्याच्या सगळ्यांच्या सांगून की बाबा रे माझ्या दिदीचं लग्न आहे. आणि बापानं सगळी लग्नाची तयारी करावी आणि सगळी तयारी करून मंडप सजावा. लग्नाची तयारी व्हावी. हळदी झाल्या, सुपारी झाली, हळदी झाल्या, सगळं झालं, लग्न लागलं. इकडं अक्षता पडायला लागल्या आणि अख्ख्या दिवसाभराचा उपाशी असणारा बाप कुठंतरी मंडपाच्या बाजूला जातो आणि बापाच्या डोळ्यातनं अश्रू घळाघळा येतात. एकटाच पुसतो, बाजूला होतो, अश्रू कोणाला दाखवत नाही. लग्न झाल्यानंतर मुलगी निघायची तयारी होते आणि आईला भेटते आणि आईला भेटताना एकच मुलगी म्हणते, आई बाबांची काळजी घे. मुलीचं प्रेम जास्त असतं बापावर. आणि हा बाप ज्या वेळा मुलीच्या समोर येतो त्यावेळी मला सांगा की मुली कडकडून मिठी मारते आणि म्हणते बाबा काळजी घ्या. पण आज जर मुलीला हा मिठी मारायला बाप नसेल तर मला सांगा की अतिशय परिस्थिती विचित्र होत चालली. आजच्या काळातली महिला काय म्हणते, मुलाला म्हणते तू त्यांच्याकडे जाऊ नको, ते रागवतील, बोलतील, मारतील, मी तुला पैसे देते, तू त्यांच्याकडे जाऊ नको. म्हणजे हा निष्ठुर थोडासा वागणारा बाप, पण तो कुटुंबासाठी खूप महत्वाचा असतो. मला सांगा, त्यांना आबा म्हणायचे, पूर्वी वडिलांना आबा म्हणायचे, का म्हणायचे, आई आणि बाप या दोन्ही भूमिका बजावणारा बाप असतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या बापाचं स्मरण आहे. आज या कुटुंबियांनी, काळभोर कुटुंबियांनी आज कीर्तनानं जे केलं, तर मला सांगा की हा उत्तम हासा आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची कुळी कन्यापुत्र होती, जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आज देवाला आनंद होत असेल की माझ्या मुलांनी आज माझ्यासाठी आज या कीर्तनाचा योग घेतला. देवाला हे आनंद आहे, आई वडिलांची धन्यता आहे आणि या सगळ्या काळभोर कुटुंबियांना माझ्याकडून आणि वारकरी संप्रदायाकडून धन्यता. ज्ञानेश्वर माऊली